डोंगर आणि जंगल जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा निसर्ग आपलं खरं रूप दाखवतो. आणि मग पावसाळ्यात जेव्हा दाट धुके आणि ओलसर चिखल हे सगळं जुळून येतं तेव्हाच ट्रेकिंगचा एक वेगळाच रोमांच सुरू होतो. अद्राई ट्रेक म्हणजे हाच अनुभव बरं का. डोंगराची चढाई, दाट जंगल आणि पावसांच्या थेंबाचा ताल. इथे चालताना प्रत्येक पाऊल निसर्गाला जवळून आपल्याला जाणवता येतो आणि तो अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे याच अद्भुत जंगल डोंगराच्या ट्रेकवरती, जिथे थोडं सावधगिरी ठेवावी लागते पण मजा आणि शांतता प्रचंड भेटते. चला तर मग सुरुवात करूया. फोटो काढायचा ना आपला. राजेश चढ़ते जाएंगे, उतरते टाइम पे पैर टूटेगा. आगे चल के रात के वीडियो. इतकं शांतता वाटते ना. ऑन द वे वी गॉड. अशी वर येत आहेत वाऱ्याने, इतकं छान वाटते. ते दिसायला खरंच खूप फायदा झाला. चालता येत नाही, बसता येत नाही, काहीच नाही. तर फ्रेंड्स, मी आणि माझ्या भावंडांनी पहिल्यांदाच एक ट्रेकिंग ग्रुप जॉईन केला होता आणि त्यांच्याच थ्रू हा ट्रेकिंग कंप्लीट केलेला आहे. तर ह्या ट्रेकिंगची सुरुवात 11 वाजता झाली, तेही पुण्यातून. आणि मग 2 ते 3च्या दरम्यान आम्ही अद्राईच्या पायथ्याला, म्हणजे जिथून ट्रेक सुरुवात होते, तर त्या गावात पोहोचलो. तर त्या गावात गेल्यानंतर 2-3 तास आम्ही रेस्ट केला. तिथंच आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि मग सकाळी 5:30-6 वाजता उठून आवरून फ्रेश होऊन नाश्ता करून ट्रेकिंगला आमची सुरुवात झाली. जस्ट आम्ही ट्रेकिंगसाठी सुरुवात केली आहे. जस्ट इन द मतलब 1-2 पावलं चालले नाही तोपर्यंत पावसांचंही धुमाकूळ. हे बघा, छत्री तर अजिबात इथं टिकत नाही कारण का वारं पण आहे आणि तेवढंच ते पाऊस पण आहे. आणि आम्ही विदाऊट रेन नाही, काही नाही, तसंच एन्जॉय करतोय पावसाचा. पण तुम्हाला फ्रेंड सांगते, जसं आम्ही चालायला सुरुवात केली ना तसाच पाऊस पडायला लागला. म्हणजे काय मस्त सिनेमॅटिक टायमिंग ना. न थांबणारा पाऊस, समोर दाट हिरवे जंगल आणि आमच्या आजूबाजूला अगदी अनोळखी पण एकाच वाईबमध्ये चालणारी लोक होती. तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रेनकोट्स. हे आम्हाला काही पावलं चालल्यावरच कळलं की याची पुढे जाऊन किती भयानक गरज भासणार आहे आम्हाला. तर त्याच्यानंतर थोड्याच अंतरात तुम्हाला हे मंदिर भेटतं आणि आपण मंदिराचा आशीर्वाद घेऊन ट्रेकची सुरुवात छान प्रकारे करतो. आणि हो, ट्रेकच्या वाटेवर भेटतात ही नवीन लोक. कोणीतरी पहिल्यांदाच ट्रेक करत असतं तर कोणी ट्रेकिंग लवर असतो. पण सगळ्यांची वाईब्स एकच असते, ते म्हणजे चालायचं, एन्जॉय करायचं आणि फक्त प्रेझेंटमध्ये जगायचं. गाईज, लुक ॲट दिस व्ह्यू. ओ माय गुडनेस. असं वाटते आम्ही ढगात आहे आता. लाईक सगळीकडं फॉग आहे आणि एकदम खतरनाक. कसं वाटतंय? फर्स्ट टाइम आहे माझा पण. हा ना, भारी आहे. मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते. भारी आहे, कसलं मस्त आहे माहितीये, एकदम भारी. गाईज, खरं सांगू, हे पूर्ण फॉग मध्ये आहे माहिती आहे, लाईक लिटरली. भाई डूब जाओ. ए रुक 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 रुक, मैं भी आया है कबीर. काढतोय का? हे पण दाखव ना. मशरूम
अभी उसको भी ऊपर आ बोल रहा मैं। सबको आपण माहिती आहे साईडचं बटन ना डायरेक्ट फोटो काढायचा ना आपला. देखो ना. ए अरे फोटो दे. अरे ये का ना पीछे वाला बंदा. अरे फोटो इधर देख. डार्लिंग ए इकडे 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 इकडे. पण सगळ्यांनी मंजुबल बोलायचं. ठीक आहे जाणार राजेश उतर जल्दी. एवढं जास्त डिस्टन्स मला पण वाटत नाही. चालू आहे चालू. हे बघा आडू. यहाँ पे हम हमारे वर्षावनों के 200 मील दूर पनामा के जंगलों में आ चुके हैं. Oh my goodness, guys! Look at this view. भाई काई तो बहुत जाने हैं आपको. इसके ऊपर चढ़ू क्या? वही तो सोच रहा हूँ वही जाने का. राजेश चढ़ते जाएंगे उतरते टाइम पे पैर टूटेगा. हेमंत कौन है? मीरा वाल का हेमंत ही बोल रहा था. बेयर ग्रिल्स फुल पार्कोर करते हुए यहाँ पे फ्यूचर इन्फ्लुएंसर. सर्व इथे आले तुम्ही. चल पुढे चल 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 लवकर चल. Guys, after a long walk, see the view. Slow भारी waterfall है. चल भारी वाटतं. Guys, one of the best view on the way we got here. Just friends, if you can see this, म्हणजे तिथून आहे ना एवढे पाण्याचे थेंब थेंब असे वर येत आहेत वाऱ्याने. इतकं छान वाटते ते दिसायला. खूप भारी दिसते कारण का ते वॉटरफॉल आहे ना ते एकदम वाऱ्याचंच प्रेशरने ते वरती वरती येत आहे. लय भारी वाटतंय. इट्स कॉल्ड नेचर. आम्हाला ह्या रेनकोटचा खरंच खूप फायदा झाला. लिटरली भारी.
काय भारी वाटलं माहिती आहे, इतकं वाऱ्याचा झोप, त्यात चालता येत नाही, बसता येत नाही, काहीच नाही. आणि डेंजर होतं भयानक, पण मज्जा आली. तर फ्रेंड्स, हा होता आमचा अद्राई ट्रेक. चिखल, पाऊस, धबधबा आणि सगळ्यात भारी म्हणजे जंगल. तर ट्रेक म्हणजे फक्त चढणं नाही, ते असतं एक अनुभव. तो म्हणजे स्वतःला ओळखण्याचा, नवीन लोकांना भेटण्याचा आणि निसर्गाशी थेट कनेक्ट होण्याचा. इथे आलं की कळतं आपल्या आयुष्यातला एक छोटासा ब्रेक किती गरजेचा असतो. आणि हा ट्रेक म्हणजे अगदी तसा छोटासा पण मस्तसा ब्रेक मला तरी वाटला. माझं सांगणं एवढंच आहे की एकदा तरी आपण ट्रेकला यायला पाहिजे. शरीर थकलेलं असलं तरी पण मन भरून जाईल आणि आयुष्य थोडंसं हलकं वाटायला लागेल. तर चला, तुम्हीही ट्रेक करा, निसर्गात हरवा आणि स्वतःला पुन्हा एकदा सापळा आणि खूप खूप मज्जा करा, मस्त राहा, एन्जॉय करा. तर हा माझा व्हिडिओ, ट्रेकिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा. जय हिंद.